अनुपमा कोसळल्याचा आवाज ऐकताच पूजेसाठी आलेले नारायणाचार्य, स्वयंपाकीण, ड्रायव्हर तुकाराम, नुकतीच बाहेरून आलेली गिरिजा सगळेच आत धावले. अनुपमा उतानी पडली होती. कपाळावर खूप पडून रक्त वाहत होतं. पायावरच्या निऱ्या बाजूला झाल्या होत्या. जे झाकण्यासाठी अनुपमा अनेक खटाटोप करत होती, ज्यासाठी ती सुचेल त्या देवाला साकडं घालत होती, नेमकं तेच आता सगळ्यांच्या समोर नग्न सत्य होऊन उभं टाकलं होतं. अनुपमाच्या पावलावरचा पांढरा डाग बघून सगळ्यांचेच चेहरे पांढरेफटक पडले होते. राधाक्का तर पाषाणावत उभ्या राहिल्या. त्यांच्या जीवनातला हा मोठाच आघात होता. भानावर येताच त्या अनुपमेजवळ जाऊन वाकून पायाकडे पाहू लागल्या. त्यांचा नम्र सचिव नारायण उद्गारला, छे, आईसाहेब, सुनबाईंना हा आजार झालाय, आता पुढं कसं होणार? गिरजाही मनातल्या मनात म्हणाली, माझं गुपित शोधायला निघाली होतीस ना, बघ देवानं कशी शिक्षा केली ते. मात्र कुणाचंही अनुपमाची शुद्ध हरपली आहे याकडे लक्षच नव्हतं. आश्चर्याचा जोर ओसरला नव्हता. अखेर स्वयंपाकिनीनं आतून पाणी आणून अनुपमेच्या चेहऱ्यावर शिंपडलं. अनुपमेला फार मार बसला नसला तरी झाल्या प्रकारामुळे ती गळून गेली होती. डोळे उघडताच तिची सभोवताली नजर फिरली आणि काय घडलं असेल याची तिला पूर्ण कल्पना आली. नीरासारख्या करत ती भिंतीलाच रेलून बसली. जे घडायचं होतं ते घडून गेलंय. आता पुढं काय? हा एकच प्रश्न तिच्या पुढे होता. राधाक्कांच्या पुढेही पुढं काय हाच प्रश्न होता. अनुपमा, तुला बाजारात पाहिलं मी आज. राधाक्कांनी आता चौकशीला सुरुवात केली. अनुपमा खालच्या आवाजात म्हणाली, मी डॉक्टरांकडे गेले होते. मला मैत्रिणीकडे जाते म्हणून खोटं का सांगितलंस? अनुपमा निवृत्त झाली. मनात आलं, राघवेंद्र स्वामी आणि लक्ष्मी देवीची शपथ घेऊन गिरिजानं खोटं नव्हतं का सांगितलं? पण हे बोलून दाखवण्याला काय अर्थ आहे? सुनेचं नातं आणि लेकीचं नातं यात भरपूर अंतर आहे. केव्हापासून आलाय हा डाग? अलीकडेच आलाय. लग्नाआधीचाच असेल. नाही नाही, परवा लक्ष्मीपूजा झाल्यानंतरच्या काळात आलाय. लगेचच नारायणाचार्यानं मल्लीनाथी केली. सोवळं नसल नीट पाळलं म्हणूनच लक्ष्मी देवीचा कोप झाला. राधाक्कांनी त्याला गप्प बसायची खूण केली. हे आनंदला ठाऊक आहे? नाही, परवाच डाग आलाय. मग डॉक्टरांकडे का गेली होतीस? हेच दाखवायला. आणखी काही कारण नाही ना? आणखी कुठलंही कारण नाही. यासाठीच मी 2-3दा गेले होते. मग तू आम्हाला का नाही सांगितलंस? यावर अनुपमा काय बोलणार? राधाक्कांचा तोंडाचा पट्टा जोरात चालू झाला. खोटं बोलू नकोस. आधीचाच हा रोग बसला पाहिजे. त्यात तुझी गोरी कातडी. आमचा आनंद स्वभावानं भोळा. तू त्याला भुरळ पाडलीस. म्हणूनच म्हणतात, घरानं बघून सून घरी आणावी म्हणून. तुझ्या माहेरी आणखी कसले कसले रोग आहेत देव जाणे. किती विचित्र घडलं हे. आमच्या घराण्याचा आप केवढा. आता गावात मान वर करून चालणं कठीण झालंय. नारायणा, अरे पत्रिका नीट जोडली होती की नाही? आईसाहेब, त्यांनी जी पत्रिका दिली होती ती जोडली होती. कसली खोटी पत्रिका दिली होती देव जाणे. अनुपमा काही एक न बोलता बसून होती. राधाक्कांच्या वाक्प्रहारानं ती व्यथित होऊन गेली होती. अनुपमा जेवायला बसली तरी घास घशाशी अडकल्यासारखा झाला होता. नेहमी स्वतः हसतमुख राहून भोवतालचं वातावरण प्रसन्न ठेवणं हा अनुपमाचा स्वभाव होता. पण आज एकटीच जेवताना मनातलं दुःख उचंबळून येत होतं. जेवण अर्धवट टाकून ती तशीच उठली. ती उठताच तुंगक्कानं म्हणजेच स्वयंपाकिनीनं त्या जागी पाणी शिंपडून जमीन सारवून घेतली. अनुपमा चमकली. याचा अर्थ काय असेल? दुपारी 3च्या सुमारास सुंदर अक्का आल्याचं अनुपमेला ऐकू आलं. एरवी स्वतः जिना उतरून खाली येऊन स्वागत करणं हा तिचा स्वभाव होता. पण आज तिला ते नको वाटलं. दोघी मैत्रिणींच्या गप्पा अनुपमेला ऐकू येत होत्या. राधाबाई, बातमी समजली. फार वाईट झालं बघा. तुमच्यासारख्यांची अशी फसवणूक नको व्हायला होती. काही कळेना असं झालंय बघा. रूप बघून फसलो हो. आता काय करायचं हेच कळेना. तुम्हाला कोणी सांगितली बातमी? लिंगवानं सावित्रीला सांगितलं. नारायणाला विचारलं खरं की खोटं म्हणून. त्यानंही खरंच आहे म्हणून सांगितलं. म्हणून लगेचच आले.
काही सुचेना बघा, काय करावं. तुम्हाला ठाऊक नाही? अहो, हे कोड म्हणजे त्वचेचा कुष्ठरोग आहे. पांडुरोग म्हणतात ना, तो हाच की काय? बघा बाई, एकीचा रोग दुसरीला लागायचा कुठंतरी. गेल्या जन्मीचं कुठलं तरी पाप या जन्मी या रोगाच्या रूपानं अंगावर उठलंय. अनुपमा दचकली. तिला डॉक्टरांनी सांगितलं होतं, कोड संसर्गजन्य नाही. अनेकांचा तसा अंधविश्वास आहे. कुष्ठरोग आणि या आजाराची क्लिनिकल लक्षणं सारखीच दिसतात, पण याचा त्याच्याशी काहीही संबंध नाही. कोडामुळे त्वचा विरूप होते एवढंच. या आजारामुळे कुठल्याही प्रकारची विकृती निर्माण होत नाही. डॉक्टरांनी तिला नीट समजावून सांगितलं असलं तरी हे तिच्याकडून कोण ऐकून घेणार. दुसऱ्या दिवशी सकाळी अनुपमेला नेहमीप्रमाणे जाग आली. ती रात्री जेवली नव्हती. कुणी तिला जेवायलाही बोलवलं नव्हतं. नेहमीप्रमाणे बागेतली टोपलीभर फुलं खुडून ती देवघरात पाऊल ठेवणार. तेवढ्यात नारायणाचार्यानं बजावलं, आत पाऊल टाकू नका. सोहळ्यातल्या देवांना ओळख करू नये. कालपर्यंत अनुपमा घरची छोटी मालकीण असल्यामुळे खालच्या मानेनं बोलणारा भिक्षुक आज इतर जातीच्या माणसांमुळे होणाऱ्या विटाळाप्रमाणे मागं सरला. याची तिला अजिबात अपेक्षा नव्हती. या रोगाचे परिणाम चांगले नसतील याची तिला जाणीव असली तरी त्यांच्या नेमक्या स्वरूपाची तिला कल्पना नव्हती. अवाक्षरही न बोलता फुलांची टोपलीत देवघराच्या दाराशी ठेवून ती निघाली. समोरून सोहळ्यानं येणारा राधाक्कांच्या चेहऱ्यावर अपशकुन झाल्यासारखा तिरस्कार उमटला. त्यांनी मान फिरवली. नारायणा, ती फुलं फेकून दे बघू आणि भांड्यावर सोहळ्याचं पाणी शिंपडून घे. हृदयावर तापलेला सळीचा डाग द्यावा तशी अनुपमेची अवस्था झाली. ती खाली मान घालून निघून गेली. यानंतर या घरातलं आपलं स्थान कामवाल्या बाईपेक्षाही खालचं असल्याचं तिच्या लक्षात आलं. कामवाली आपलं काम उरकल्यानंतर आपल्या घरी निघून तरी जाते, पण ती कुठं जाणार? माहेरी? सावत्राई घरात आली त्याच दिवशी खऱ्या अर्थी तिचं माहेर तुटलं होतं. लग्न झाल्यानंतर ती एकही दिवस माहेरी गेली नव्हती. कधी जावंसं वाटलंही नव्हतं. आणि हा लक्ष्मी निवास. कालपर्यंत हे तिचं घर होतं, पण आजपासून हे घरही परकं झाल्याचं राधाक्का पदोपदी दाखवून देत होत्या. मग तिचं घर कुठलं? तिच्या मनानंच उत्तर दिलं, इंग्लंडला. जिथं तिचा आनंद आहे तिथंच आपलं घर. पण आनंद तरी तिथं किती दिवस राहील? 2-3 वर्ष. त्यानंतर पुन्हा लक्ष्मी निवासच तिचं घर ना. राधाक्कांबरोबरच त्यानंतर राहावं लागेल. अशा प्रकारचे आचारविचार असलेल्या आनंदच्या आईबरोबर राधाक्कांबरोबर आपला कसा निभाव लागणार? लग्नाआधी रात्रंदिवस कामात गळून गेलेल्या अनुपमेला या फक्त जेवणखाण करून राहायच्या जीवनाचा नाही म्हटलं तरी कंटाळा आला होता. त्यात हे मानसिक क्लेश सहन करणं तिला तापदायक होत होतं. कधी संपणार आपला वनवास? अनुपमाला कोड फुटल्याचं घरात सगळ्यांना समजलं होतं. स्वयंपाकीण बाई तुंगक्का, ड्रायव्हर तुकाराम, नारायणाचार्य, कामवाली लिंगव्वा सगळे आपापल्या पद्धतीनं यावर आपापसात टीका टिप्पणी करत होते. त्याचबरोबर त्यांनी ही बातमी गावभरही पसरवली असावी या विचारानं अनुपमा क्षणभर थर कापली. अय्यो पाप, आपल्या अनुपमाला कोड फुटलंय म्हणे. कसला रोग बाई हा. सगळं मनासारखं झालंय ना म्हणून फार मिरवत होती नाही का? म्हणूनच देवानं असं केलंय. कोड असलेल्या बायकोला कोण नांदवेल? माहेरी पाठवून दिल्याशिवाय राहणार नाही. अशा प्रकारचे टोमणे तिला ऐकायला यायला लागले. पण हजारो मैल दूर असलेला आनंद यावर विश्वास ठेवेल काय? तो आपल्यावर विसंबलेल्या पत्नीचा हात मध्येच सोडून देईल काय? नाही, असं होणार नाही. त्याचा स्वभाव या साऱ्यांसारखा नाही. शिवाय तो स्वतः डॉक्टर आहे. उलट तोच या साऱ्यांना समजावून सांगेल. जेवायच्या वेळी तुंगक्कानं खाली बोलावलं. दररोज सासू सून आणि गिरिजा एकत्र जेवायच्या. आज राधाक्का आणि गिरिजाचं जेवण झालं होतं हे अनुपमेच्या लक्षात आलं. तो दिवस संपला. असे आणखी किती दिवस घालवायचे? अनुपमेचा उद्वेग दाटून आला. याचा अंत तरी कुठं आणि केव्हा आहे? पण लवकरच तोही दिवस आला. दुसऱ्या दिवशी सकाळीच लक्ष्मी निवासाचं गेट वाजलं. तिनं माडीवरच्या आपल्या खोलीतून पाहिलं. शामण्णा मास्तर आत येत होते.
काय होणार याची कल्पना आली तरी मन एक प्रकारे कठोर होऊ लागलं होतं. जे होईल ते पाहता येईल अशी भावना मनात निर्माण झाली. ती कान देऊन खाली चाललेलं संभाषण ऐकू लागली. काल रात्रीच तुमची तार मिळाली. सकाळची पहिली बस पकडून मी आलो. शामण्णा मास्तर बसता बसता म्हणाले. अनुपमा कशी आहे? तिला काय धाड भरली आहे? ठणठणीत आहे. आनंदरावाकडची काही बातमी? तोही ठीक आहे. तुमची प्रकृती कशी आहे? शामण्णा टेलिग्रामचं कारण शोधत होते. आम्हाला काहीही झालेलं नाही. तुम्हालाच विचारायचं होतं. शाळेत शिकवणारे मास्तर ना तुम्ही? गरिबा घरची मुलगी हुशार आहे म्हणून देसाई सांगितलं होतं. आम्ही त्यावर विश्वास ठेवला. तुम्ही आमच्या चांगुलपणाचा चांगलाच गैरफायदा घ्यायला नको होता. आम्ही फक्त नारळ आणि मुलगी स्वीकारायला तयार झालो. म्हणून हा मोठाच दागिना आमच्या गळ्यात मारलात, नाही का? तुम्ही काय बोलताय? काय झालं? मला काहीही समजत नाही. तिचं काही चुकलं असेल तर क्षमा करा. आई वेगळी पोर आहे हो. काहीतरी उलट बोलली असेल, मी तिला समजावून सांगेन. आम्ही गरीब आहोत, पण कसलीही फसवणूक केलेली नाही. देवाचीच साक्ष घेऊन सांगतो. तर मग बोलवाच तुमच्या साक्षीला. मुलीला कोड असतानाही ते लपवून तिला आमच्या घरी कशी दिलीत? ही फसवणूक नाही केलीत का तुम्ही? काय? अनुपमाला कोड आहे? कोण म्हणताय? अशक्य आहे ते. आमच्या घराण्यात आजवर कुणालाही कोड आलेला नाही. तुमची काहीतरी चुकीची कल्पना झाली आहे. चुकीची कल्पना? थांबा. अनुपमा, अनुपमा! जड अंतकरणानं आणि पावलांमध्ये मनामनाच्या बेड्या असाव्यात अशा प्रकारे जिना उतरत अनुपमा खाली उतरली. समोर प्रवासामुळे थकलेले, त्याहीपेक्षा दुःखानं आणि चिंतेनं व्यथित झालेले वडील आणि परीक्षा घ्यायला उभी असलेली घरातली इतर माणसं उभी होती. ही आपली अग्निपरीक्षाच ना? अग्निपरीक्षा देऊनही सीतेचा वनवास कुठे चुकला म्हणा. अनुपमा खाली मान घालून उभी राहिली. अनु, तुझ्या सासूबाई काय सांगतायत? खरं आहे ते? वडिलांच्या प्रश्नावरही अनुपमा काही न बोलता उभी राहिली. आम्ही खोटं बोलतो म्हणतात तुझे वडील. सांग त्यांना खरं काय आहे ते. एक ना एक दिवस सांगितलंच पाहिजे. किती दिवस लपवणं शक्य आहे? आप्पा, परवापर्यंत काहीही नव्हतं. गेल्या 1-2 महिन्यातच मात्र हा पांढरा डाग दिसायला लागला. तिनं निर्या उचलून पावलांवरचा पांढरा डाग दाखवला. राधाक्कांच्या चेहऱ्यावर विजयाचा आनंद पसरला आणि शामण्णांच्या चेहऱ्यावर निराशा. पटलं ना? आता तुम्ही तुमच्या मुलीला तुमच्या घरी घेऊन जा. आमचा मुलगा आल्यानंतर पुढचा विचार करूया. डाग नाहीसा झाल्याशिवाय अनुपमानं या घराचा उंबरा पुन्हा ओलांडू नये. आमची फसवणूक झालीये. आनंदलाही मी सगळं कळवेन. नंतर त्या अनुपमाकडे वळून म्हणाल्या, समजलं ना मी काय सांगितलं ते? आणि माहेरी जाताना आम्ही दिलेले सोन्याचे दागिने इथंच ठेवून जा. शामण्णा गयावया करत म्हणाले, तुम्हालाही मुलगी आहे. हिलाही तुमची मुलगी समजा. देवानं मागच्या कुठल्या तरी जन्माची शिक्षा दिली आहे तिला. तुम्ही अशा कठोर झालात तर कसं? आई वेगळी पोर हो. तुम्हीच तिच्या आई व्हा. अनुपमानं शामण्णांना मध्येच अडवलं. चला आप्पा, आलेच मी. लगेच निघूया. राधाक्कांचा दगडासारखा कठोर स्वभाव अनुपमा जाणून होती. आपल्या खोलीत जाऊन तिनं आपल्या लग्नाआधीच्या साध्या मोजक्या साड्या आणि आनंदचा तिच्याबरोबरचा फोटो तेवढा घेतला. गिरिजा, तुझ्या वहिनीला कुंकू लाव. अनुपमाला जाणवलं, कदाचित ही आपली या घराशी आणि या माणसांशी शेवटची भेट ठरेल. अवाक्षरही न बोलता सारा भावनावेग आवरून अनुपमा आपली पिशवी उचलून वडिलांबरोबर लक्ष्मी निवासाबाहेर पडली, मागं वळून न बघता. इकडे सावक्का अस्वस्थपणे आत बाहेर करत होत्या. आदल्या दिवशी त्यांच्या सावत्र मुलीच्या अनुपमाच्या घरून आलेल्या तारेमुळे त्यांच्या घराची शांतता डवळली होती. कारण नेमकं समजलं नसलं तरी तो अपशकुन असल्याचं सावक्कांना जाणवलं होतं. संध्याकाळी उन्हं उतरत असताना शामण्णा येत असल्याचं दिसलं. पाठोपाठ अनुपमाही दिसली. दमून भागून दाराच्या ओसरीतच शामण्णा मास्तरांनी बचकन मारली. त्यांनी दीर्घ सुस्कारा सोडला. अनुपमा काही न बोलता आत गेली. अनुला का पाठवली माहेरी? ना कुठला सण ना कार्य? त्यांनी विचारलं. शामण्णा काही बोलले नाहीत. ते भिंतीला टेकून बसले. तुमचा चेहरा एवढा का उतरलाय?
काय झालं? ही बया सासरी भांडली की काय? यावर श्यामण्णा काहीही बोलले नाहीत. मी म्हणते झालं तरी काय तुम्हाला? भूक लागलीये, आधी स्वयंपाकाचं काहीतरी बघ बघू. नुसत्या चौकशा करू नकोस. सकाळपासनं तोंडात पाण्याचा थेंब नाही. अय्यो! असले कसले हे पाहुणे जळले मेले. पहिल्यांदा श्रीमंत पाहुण्यांकडे गेलात तर जेवणाचं राहू दे, पाणीही दिलं नाही. आमच्या वसुदाच्या घरचे पाहुणे बघा कसे व्यवहारी आहेत. नुसता श्रीमंतीचा फुकट डौल काय कामाचा? श्यामण्णा आता संतापले. प्रवासाची दमणूक, पोटात भुकेचा डोंब उसळलाय. मन आधीच दुःख आणि अपमानानं विद्ध झालंय. त्यात ही बायको टोमणे मारते. बंद कर तुझं पुराण. आम्ही इथं मरायला लागलोय आणि तुला पाहुण्यांची तुलना करत बसायची. आधी भाताला आंधण ठेव. पुढचं सगळं नंतर सांगतो मी. काही झालं तरी मनातलं दुःख कुणापुढे तरी मांडणं भाग होतं. श्यामण्णांना ते शक्य होतं, पण अनुपमा? ती काही न बोलता गप्प होती. सावकांनाही जाणवलं काहीतरी हिचीच भानगड आहे. रात्रीचं जेवण झाल्यानंतर श्यामण्णांनी जे घडलं ते सगळं सावकांना सांगितलं. सावकांना मुलींच्या तुलनेत आपल्या मुलींचा स्वार्थ असला तरी अनुपमा खोटारडी नाही याविषयी त्यांची खात्री होती. त्यांचं अनुपमेवर कधीच प्रेम नव्हतं. एखाद्या परक्या अनाथ मुलीविषयी त्यांना अनुकंपा वाटली तरी आपल्या या सावत्र मुलीविषयी त्यांची भावना कोरी करकरीत होती. आपल्या आधी आपल्या पतीच्या प्रेमाची सर्वाधिकारी असलेल्या आणि अनुपमेच्या रूपानं आपली कायमची आठवण ठेवून गेलेल्या सवतीचं अस्तित्व सतत दाखवणारी ही मुलगी कितीही गुणवती असली तरी सावक्का कशा तिच्यावर प्रेम करतील? पण अनुपमाला लग्नाआधी कोड नव्हतं हे सावक्कांनाही ठाऊक होतं. लग्नानंतर नजरेआड झालेली सवतीची मुलगी आता पुन्हा परित्यक्ता होऊन माहेरी आली होती. सावक्कांना खूप संताप आला. आधीच गरिबी, त्यात मुलींच्या लग्नाची चिंता. अशा वेळी सावत्र मुलगी घरी आली म्हटल्यावर आगीत आणखी तेल ओतल्यासारखं झालं होतं. पण तुम्ही तिला इथं का घेऊन आलात? त्यांना सांगायचं ना, तुम्ही जाणे आणि तुमची सून जाणे. हवा तेवढा पैसा आहे ना, तिथंच ठेवून घ्या. हवं तर हवं तेवढं औषध पाणी करावं म्हणा. नाहीतर तुमच्या घरात तिला जशी ठेवायची तशी ठेवा म्हणावं. एकदा मुलगी दिली म्हणजे ती आमच्या कुळाबाहेर गेली. असं का बोलतेस? तुझ्या मुलीवरच अशी पाळी आली असती तर? काहीतरी अभद्र बोलू नका. अगं, डाग कमी झाल्यावर घेऊन या असं सांगितलंय ना. प्रयत्न करूया. प्रयत्न करायचा आपल्या हातात आहे. यश देणं न देणं हे भगवंताच्या हातात. तसं नव्हे हो. आता लोकांचं तोंड कसं बंद करायचं हा खरा प्रश्न आहे. मध्येच कशी आली ही म्हणून लोक विचारायला लागले तर मी काय उत्तर देऊ? उगाच लोकांच्या मनात संशय. नंतर वसुदाच्या सासरी ही बातमी समजली तर? आनंदराव कधी येणार तेही निश्चित नाही. तुझं खरं आहे, तो विचार करायचाच. मीही लिहितो आनंदरावांना, अनुपमाही लिहील. तेच यातून काहीतरी मार्ग काढतील. त्यांनाही त्यांच्या बायकोच्या भविष्याविषयी काळजी असेलच ना. अनुपमाला सारं बोलणं ऐकू येत होतं. अनुपमेच्या मनात आनंदचेच विचार घोळत होते. आनंदला लवकरच पत्र ती लिहिणार होती. प्रिय आनंद, एव्हा तुम्हाला माझ्याविषयीची बातमी समजली असेल. जर समजली नसेल तर मात्र मलाच ते कटू सत्य तुम्हाला सांगितलं पाहिजे. आनंद, 1-2 महिन्यापूर्वी माझ्या जीवनात वावटळ उठली. निखारा पडल्याचं निमित्त होऊन साऱ्याची सुरुवात झाली. जखम वाळली, खपलीही पडली, पण पावलावर पांढरा डाग मात्र कायमचा राहिला. मला हे कुणापुढं सांगावं ते समजलंच नाही. गोंधळून जाऊन मी डॉक्टर राव यांना तो डाग दाखवला. तो कोडाचा डाग असल्याचं त्यांनी सांगितलं. तुम्ही डॉक्टर आहात, त्यामुळे या संदर्भातला जास्तीचा तपशील मी लिहित नाही. तुम्हाला या रोगाविषयी माहिती असेलच. आमच्या घरी कुणालाही हा रोग झालेला नाही, तरीही मला झालाय. डॉक्टर रावांनी औषधही दिलंय. मला तुमच्या घरच्या माणसांवर दोषारोप करायचा नाही, पण आईंना वाटतं मी तुम्हाला फसवलंय. लग्नाआधीच तो डाग असला पाहिजे, वगैरे वगैरे. आनंद, तुम्हाला तर ठाऊकच आहे, आधी असा कोडाचा डाग माझ्या अंगावर नव्हता. आता तो दुर्दैवानं आला आहे. तुम्हाला किंवा तुमच्या घरच्या लोकांना फसवण्याचा विचार कधी माझ्या मनातही नव्हता. खरं तर तुम्ही माझ्या दृष्टीनं
हाताला येऊ न शकणारं नक्षत्र होता. आता मी माहेरी राहत आहे. माझं मन संपूर्णपणे तुमच्यातच लीन झालं आहे. मी इथं तरी किती दिवस राहणार? तुम्ही लगोलग पत्र लिहा. तीर्थरूप आईंनाही पत्र लिहून कळवा. तुमच्या पत्राची चातकाप्रमाणे वाट पाहत आहे. तुमचीच अनुपमा.